नमस्कार, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजपासून आपण साडी सिरीज बघणार आहोत। त्यासाठी ही मी साडी घेतलेली आहे। चिंतामणी कलरची काठपदराची साडी आहे। दोन्ही साइडला काठ आहेत आणि याचा पदर देखील खूप छान आहे। हा नेसता पदर जो आहे तो प्लेन आलेला आहे। तर हा ड्रेस होता कस्टमरचा, त्यासाठी मी अगोदर सर्व मापे अस्तरवरती घेतलेत आणि अस्तरचा कट करून घेतला मापाप्रमाणे। हे आपला अस्तर जे आहे ते दोन्ही म्हणजे एकावरती एक ठेवून बॅक आणि फ्रंट दोन्ही पोर्शन कट करून घेतलेत। याला आपण स्लीव्ज देखील 3/4 अशा कट करून घेतलेत। त्यानंतर आता मी हा साडीचा कपडा कट करून घेतला आणि ज्या बाजूला आपल्याला ड्रेसचा अस्तर टाकायचं होतं, जिथे साडीचा कपडा चांगला होता त्या ठिकाणी मी हा ड्रेसचे अस्तर टाकून बॅक आणि फ्रंट दोन्ही कट करून घेतलेले आहेत। आता ह्या मेन फॅब्रिकची जी आहे म्हणजे साडीच्या कपड्याची थोडी उंची आपल्याला मापापेक्षा कमी होत होती, त्यासाठी मी साडीचे एक्स्ट्रा कट करून घेतलेत आणि तेच काठ मी खालच्या बाजूला अशा पद्धतीने जॉईंट करणार आहे। तर हा आपला ड्रेसचा फायनल लुक तयार झालेला आहे। बघा, हे आपण ड्रेसला 3/4 स्लीव्ज दिलेले आहे आणि स्लीव्जला देखील काठाचा पोर्शन घेतलेला आहे। हा ड्रेसचा आपण पुढचा जो गळा आहे तो पंचकोनी करून त्याला असे काठाचा पॅचवर्क तयार केलाय। खालच्या बाजूला दोन्ही काठ जोडून छान असा काठाची उंची वाढवून जॉईंट देऊन ह्या ड्रेसची पूर्ण उंची वाढवली। ड्रेसला आपण हे बटर क्रेप अस्तर यूज केले, त्याचनुसार आपण स्लीव्जला देखील बटर क्रेपचंच अस्तर यूज केलेला आहे। आणि जो मागचा गळा आहे तो सिंपल राऊंड नेक दिलेला आहे। तर हा ड्रेस कस्टमरचा होता, त्यासाठी मी AI टूल्स वापरून फोटोशूट केलेले आहेत। तर कसा वाटला तुम्हाला हा साडीचा ड्रेस, प्लीज कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।